नमस्कार मंडळी. आज आपण थोडीशी वेगळी पद्धत वापरून कोबीची भाजी बनवणार आहोत. एकदा ही पद्धत वापरून तर बघा, चव अगदी दुप्पट होईल. तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने कोबीची भाजी बनवणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे एक कोबी घेतलेली आहे. याचे वरचे थोडेसे एक लेयर इतके पानं आपल्याला काढून टाकायचे आहे आणि वरचा जो भाग असतो तो थोडासा कडक असतो. ते सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. आज मी इथे अर्ध्या कोबीचा वापर करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर जर तुम्हाला पूर्ण कोबीचा वापर करायचा असेल तरी तुम्ही वापरू शकता. इथे मी अर्धी कोबीचा वापर करणार आहे. तुम्ही इथे बघू शकता. त्यानंतर पुन्हा आपण मधोमध एक अर्धा भाग केलेला आहे आणि अर्धा जो भाग आहे याला आपण चाकूच्या मदतीने इथे चिरून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने आपल्याला लांब-लांब असे काप करून घ्यायचे आहे. अगदी पातळ आणि जितके पातळ शक्य असेल तितके पातळ आपल्याला इथे चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचं आहे आणि थोडेसे लांबसर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही चाकूच्या मदतीने हळू असं कापून घेऊ शकता किंवा जे आपण वेफर्स कट करून घेतो म्हणजे वेफर आपण बनवून घेतो, त्याने सुद्धा आपण अगदी बारीक अशी कोबी इथे चिरून अगदी पटकन बनवून तयार करू शकता. तर इथे मी तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा दाखवते. हे यंत्र ज्याने आपण वेफर्स बनवू शकतो. याच्याने आपण कोबी अगदी सहजपणे इथे किसून घेऊ शकतो. तर हे किसणीने ना जे आपले कोबी आहे हे पटकन किसून तयार होते आणि अगदी बारीक अशी इथे हे चिरून घेऊ शकतो आपण, म्हणजे किसून घेऊ शकतो. तुम्ही बघू शकता. जर सकाळचे घाई गडबडीत डबा बनवायचा असेल तर ह्या किसणीने ना अगदी पटकन आपण कोबी चिरून घेऊ शकतो, किसून घेऊ शकतो. इथे तुम्ही बघू शकता आपण दोन्ही पद्धतीने, चाकूच्या मदतीने आणि किसणीच्या मदतीने, दोन्ही पद्धतीने इथे आपण कोबी छान असं चिरून घेतलेली आहे. आता आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि याच्यात आपल्याला पूर्ण हे जे आपण कोबी चिरून घेतलेली होती याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि याच्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. कितीही कोबीच्या वरचे सालं काढली तरीही आतमध्ये थोडीशी घाण असतेच, म्हणून ह्याला एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एका चाळणीत आपल्याला हे नितळायला ठेवून घ्यायचं आहे. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता आपण याला एका चाळणीत काढून घेऊया. आता दुसऱ्या बाजूला आपण आज एक वाटण बनवणार आहोत. हे जी भाजी आपण बनवणार आहोत याकरता. तर आज आपण हिरवी मिरचीचा वापर करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखट जी मिरची असते ते सुद्धा घेऊ शकता. मी इथे जे कमी तिखट मिरची असते ते घेतलेली आहे. एक 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे. याला छोटे-छोटे असे तुकडे करून घेतलेला आहे. 5 ते 6 आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे. हे बघा. त्यानंतर एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी. याचे छोटे-छोटे तुकडे करून घेतलेले आहे. आता याला आपल्याला मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल थोडंसं कोथिंबीर सुद्धा तुम्ही याच्यात ॲड करू शकता आणि छान अशी जाड मोठी याची आपल्याला भरड असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. खूप जास्त पेस्ट करायचं नाहीये, थोडीशी जाडमोठ असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हे चणा डाळ आहे. एक अर्धी वाटी इतकी चणा डाळ मी 4 ते 5 तास भिजत ठेवली होती. जर तुम्हाला सकाळची घाई गडबडीत ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही रात्रीच ही डाळ भिजवून स्वच्छ धुवून भिजवून ठेवू शकता. आता आपण गॅसकडे वळूया. त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे. याच्यात आपल्याला 2 ते 3 चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकता. तेल छान गरम झालं की याच्यात आपल्याला अर्धा चमचे मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला याच्यात जिरे ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक पाव चमचा इतका आपण हिंग याच्यात ॲड करून घेणार आहोत. कोबीच्या भाजीत हिंग जरी ॲड केलं तर त्याची चव ना अजून वाढते आणि खूप टेस्टी अशी भाजी लागते. आता त्यानंतर जे ठेचा आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचा आणि छान भाजून घ्यायचा. तोपर्यंत जोपर्यंत हिरवी मिरची, आलं लसणाचा जे कच्चापणा आहे तो निघत नाही तोपर्यंत एक अर्धा ते 1 मिनिट आपल्याला मध्यम आचेवर हे भाजून घ्यायचं आहे. छान भाजून झालं की लगेचच याच्यात 10 ते 12 कढीपत्त्याचे पाने ॲड करून घ्यायचे. याच्याने याची चव खूप छान लागते आणि त्याचबरोबर दिसायला सुद्धा आपली भाजी खूप छान दिसते. तर यानंतर सुद्धा आपल्याला एक अर्धा मिनिट हे भाजून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपण ह्याच्यात थोडेसे असे मसाले ॲड करून घेऊया, सुके मसाले. खूप जास्त मसाल्याचा आज आपण वापर करणार नाही आहोत. आपण ह्याच्यात हिरवी मिरची ॲड केलेली आहे, तर लाल तिखट अजिबात वापरणार नाही आहोत. इथे आपण अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इतका हळद ह्याच्यात ॲड करून घेतलेली आहे. तर छोटा चमचा आहे म्हणून मी अर्धा चमचा घेतलेला आहे. जर तुम्ही मोठा चमचा घेतला तर अगदी पाव चमचा घेतला तरीही चालेल, काही हरकत नाहीये. छान अर्धा मिनिट आपल्याला हे मसाले भाजून झाले की लगेचच आपल्याला याच्यात कोबी ॲड करायची नाहीये. कोबीच्या आधी आपण ह्याच्यात चणा डाळ जे आपण भिजत ठेवली होती ते ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे. कारण आपण चणा डाळ भिजत ठेवली होती तर ते थोडी आधी शिजली, कोबी पटकन शिजून तयार होते तर चणा डाळ कच्ची राहील म्हणून थोडंसं एक वाफ आपण चणा डाळीचा इथे काढून घेऊया. तर सकाळची घाई गडबडी टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी अगदी पटकन बनवून तयार करू शकता. एक वाफ काढून घेऊया ह्याची. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी एक वाफ काढलेली आहे. जी चणा डाळ आहे छान इथे शिजलेली आहे, फुललेली आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊया. त्यानंतर जे कोबी आपण स्वच्छ धुवून एका चाळणीत काढून ठेवलेली होती ते सर्व कोबी आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने. आता आपण कोबी किसून घेतलेली होती, जास्त प्रमाणात मी ती किसलेली आहे, चिरून घेतलेली थोडीशी कमीच आहे. तर याला शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, कारण आपण किसून घेतलेली होती म्हणून ती खूप जास्त अशी पातळ आहे, तुम्ही बघू शकता. तर पटकन बनवून तयार होते. आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे, बारीक अजिबात ठेवायची नाहीये, कारण याचं स्वतःचा अंगपुरतं जे पाणी असतं ते सुटतं, म्हणून आपल्याला खूप जास्त लो फ्लेमवर कोबीला शिजवायचं नाहीये. छान असं भाजून झालं की लगेचच आपल्याला ह्याच्यात मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर आपण आता चवीपुरतं मीठ ॲड करून घेऊया. हो, याच स्टेजवर तुम्हाला हवं असेल तर ओला नारळ सुद्धा तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता किंवा 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड केलं तरीही याची चव अजून वाढते. पण आज मी चणा डाळीचा वापर केलेला आहे म्हणून मी शेंगदाणे इथे वापरत नाहीये. आता आपल्याला याला झाकण लावायचं आहे आणि 2 मिनिटं मध्यम आचेवर याची छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, लो अजिबात ठेवायची नाहीये, नाहीतर याचं पाणी सुटतं आणि कोबी खूपच मऊ होऊन जाते. तर इथे तुम्ही बघू शकता एक 2 ते 3 मिनिटं झालेले आहे. एक वाफ मस्त छान आलेली आहे आणि कोबीसुद्धा तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त कच्ची पण नाही आहे आणि खूप जास्त मऊसुद्धा झालेली नाही आहे. अगदी मध्यम शिजलेली आहे आणि चणा डाळसुद्धा आपण आधीसुद्धा शिजवलं होतं आणि कोबीबरोबरसुद्धा शिजवून घेतलेलं होतं. तर ही आपली कोबीची पटकन बनणारी भाजी बनवून तयार झालेली आहे. डब्याला सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी? कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशी छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.